आनंदी या मालिकेत प्रेक्षकांना खूपच असा सुंदर ट्विस्ट येताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे युगंधरला खूपच मोठी डील क्रॅक करायची असते आणि इकडे शिर्के, युगंधर आणि अजून एक त्यांचा ऑफिसचा मेंबर हे खूप छान असं प्लॅनिंग करतात आणि हे त्यांना त्यांना ही डील मिळवायचीच असते. त्यामुळे दोघा-तिघांचं त्यांचं खूपच छान असं प्लॅनिंग होतं आणि आता हे प्लॅनिंग कसं सक्सेसफुल होणार आहे आणि आनंदीमुळे युगंधरला काय नक्की मदत होणार आहे, आनंदीमुळे कसं हे डील युगंधरला मिळणार आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा बरं का प्रेक्षकांनो. तर आता इकडे शिर्के आणि युगंधर आणि त्यांचा एक ऑफिसचा मेंबर यांचं छान असं प्लॅनिंग झालेलं असतं आणि त्यांना येणाऱ्या नवीन क्लायंटला खूपच खुश करायचं असतं आणि इकडे शिर्केंना युगंधर बोलत असतो की शिर्के क्लायंटला काय हवं नको ते व्यवस्थित बघा आणि त्याचं खूप छान सुंदर प्लॅनिंग करा, जेणेकरून ते आपल्यावर खुश होतील आणि हे आपल्यालाच मिळेल. आणि त्या दुसऱ्या मेंबरला सुद्धा हे दोघेही सांगतात, तुम्ही एकदम सुंदर असं डिझाईन तयार करा, आपलं प्रेझेंटेशन खूपच छान झाले पाहिजे आणि त्या पुढच्या क्लायंटला बघता क्षणी आपलं प्रोजेक्ट आवडलं पाहिजे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं आहे, जसं इथे डिझाईन बनवून दिलं आहे, अगदी असं सुंदर सुबक डिझाईन तुम्ही सुद्धा इकडे तयार करा. आणि इकडे तिघेही छान खुश असतात आणि सुंदर असं डील मिळवण्याचं प्लॅनिंग करत असतात. आणि मग काय होतं बरं का प्रेक्षकांनो, आता युगंधर हा घरी जातो आणि त्याच्या ताईसाहेबांना म्हणजे शिल्पाला सांगू लागतो की ताई, इथे खूप छान असं आपल्याला डील मिळणार आहे आणि आता तुला सुद्धा छानपैकी यामध्ये लक्ष घालायचं आहे. नवीन येणारे क्लायंट हे मी आपल्याच घरी बोलवलं आहे आणि क्लायंटला काय हवं नको त्यांचा खूप छान पाहुणचार हा तुलाच करायचा आहे. कारण आपल्या घरात सध्या तूच मोठी आहे आणि एकदम जबाबदारीने या सगळ्या गोष्टींमध्ये तू लक्ष घाल आणि काय हवं काय होईल त्याचं एकदम तू छान अशी प्लॅनिंग कर. आणि हो ताई, इथे काहीही चूक होता कामा नये, कारण हे क्लायंट आपल्या फॅक्टरीसाठी खूपच महत्त्वाचे आहे. तेव्हा इकडे शिल्पा बोलते युगंधरला, युगंधर तू अजिबात काही काळजी करू नकोस, कारण आपल्या घरी कोणी पाहुणे आले हे एकदम त्यांची खासियतच केली जाते आणि काय हवं नको ते एकदम छानपैकी पाहिलं जाईल. आपल्या निंबाळकर घराण्याला शोभन असाच पाहुणचार ह्या येणाऱ्या पाहुण्यांचा आपल्या घरी केला जाईल. तू अजिबात काळजी करू नको, तू निश्चिंत हो आणि आता आराम कर जरासा, कारण या सगळ्यामध्ये आता शिल्पाने लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे तू एकदम निर्धास्त होऊन झोप. येणाऱ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं, त्यांचा कसा जंगी पाहुणचार करायचा, हे सगळं मी आता पाहून घेईन. आणि इकडे छान भाऊ बहिणांचं छान संभाषण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे शिल्पांनी खूपच सुंदर असा युगंधरला विश्वास दिलेला असतो की येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत हे मी खूप छान पद्धतीने करेल. त्यामुळे इकडे युगंधरही खूपच खुश झालेला असतो आणि तो सुद्धा आता निर्धास्त झालेला असतो की ताईसाहेबांनी एकदा लक्ष घातलं यामध्ये म्हणजे आता काळजीच मिटली. आणि इकडे आता युगंधर निघणार, तोच तिथे पुन्हा एकदा शिर्के येतात आणि मग काय इकडे युगंधर पुन्हा एकदा प्लॅनिंगला लागतो. शिर्के सांगू लागतात की मालक साहेब, येणारे क्लायंट हे आपल्या फॅक्टरीसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहे. आपण त्यांचा छान असा पाहुणचार करूया आणि जेणेकरून हे येणारे क्लायंट आपल्याला त्यांचं आपलं डिझाईन एकदम सिलेक्ट करतील आणि आपल्याला नवीन कॉन्ट्रॅक्ट देतील. आणि इकडे ताईसाहेबसुद्धा आता ह्यांच्या दोघांपाशीच थांबलेले असतात आणि आता ताईसाहेब त्या शिर्केंना म्हणतात, शिर्के तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि काही बदल करायचा असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा, त्याप्रमाणेच आपण घरामध्ये व्यवस्था करूयात. तर इकडे आता शिर्के सांगू लागतात, येणारे पाहुणे हे बाहेरून येणार आहे, त्यामुळे त्यांना छान आपण इटालियन पद्धतीचं काहीतरी सुंदर जेवण बनवूयात. तर इकडे ताईसाहेब म्हणतात, हो नक्कीच, आपण चांगल्यातला चांगला आचारी इथे घरी बोलावून घेऊया आणि तुम्ही म्हणताय शिर्के ते सगळं काही जेवण इथेच घरी बनवून घेऊया आणि इथे बैठकीची व्यवस्थासुद्धा जरा बदलून घेऊयात, म्हणजे त्या येणाऱ्या क्लायंटला खूपच आपल्या घरात कम्फर्टेबल वाटेल आणि ते एकदाचे का खुश झाले की आपल्या फॅक्टरीला हे डील नवीन मिळून जाईल आणि मग काय आपल्या फॅक्टरीला एक खूपच मोठा असा फायदा होईल. आणि इकडे ताईसाहेब खूपच गोड गोड बोलत असतात आणि या तिघांनाही आता छान वाटत असतं आणि शिर्केला सुद्धा एक हौसला आलेला असतो की हे येणारं
प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार आहे. आणि मग आता हे तिघेही तिथे छान गप्पा मारत बसतात आणि आता युगंधर हा झोपण्यासाठी रूममध्ये निघून जातो आणि शिर्केसुद्धा आता तिथने घरी निघून जातात. आणि इथे मात्र आता एकट्या ताईसाहेब उभ्या राहिलेल्या असतात. ताई म्हणत असतात की खरंच हे नवीन येणारं डील जर मिळालंच फॅक्टरीला तर किती आनंद होईल आणि चांगलं होईल. आपल्या येणाऱ्या संपत्तीमध्ये वाढच होईल. आणि मला तर पैसा खूपच आवडतो. श्रीमंत लोक तर माझे फेवरेट आहेत आणि श्रीमंतांच्या लोकांचा पाहुणचार करणं मला तर खूपच आवडतं. हा असा सगळा स्वार्थी विचार इकडे आता ताईसाहेबांचा चालू असतो. आणि ताईसाहेबसुद्धा खुशच झालेले असतात की आपल्याला फॅक्टरीला नवीन प्रोजेक्ट मिळणार, नवीन डील मिळणार आणि त्यामुळे आपल्या निंबाळकरांचा फायदा होणार. निंबाळकर घराण्याच्या संपत्तीमध्ये आता वाढच होईल. असा चांगला विचार इकडे आता ताईसाहेब करत असतात. पण तिथे नेमकं त्याच वेळेस धनश्री येते. आता धनश्री बोलू लागते की ताईसाहेब काय झालं, काय विचार करताय. तर इकडे ताईसाहेब घडला सगळा प्रकार धनश्रीला सांगतात आणि म्हणतात खूप मोठे क्लायंट येणार आहे आणि त्यांची छान अशी खातिरदारी आपल्याला आपल्या निंबाळकर वाड्यामध्ये करायची आहे, जेणेकरून आपल्या या फॅक्टरीला एक नवीन असं डील मिळेल आणि आपल्या फायदाच होईल, आपली पैशा पाण्याची चांगली सोय होईल. पण इकडे धनश्री मात्र खूपच कारस्थानी डोक्याची असते. धनश्री इकडे आता ताईसाहेबांना म्हणते की ताईसाहेब आपण एक असा प्लॅन करू की इकडे आता आपण आनंदीला चांगलंच तोंडावर पाडूयात. तर इकडे ताईसाहेब म्हणतात म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे. तर इकडे धनश्री बोलू लागते की ताईसाहेब येणारे क्लायंट हे खूपच महत्त्वाचे आहे आणि भाऊजींना त्यांची चांगलीच खातिरदारी करायची आहे आणि आपण आता या आनंदीचा चांगलाच बदला घेऊ शकतो. हिने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं आहे आणि मला तिचा बदला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा म्हणजेच माझा नवरा तुमचासुद्धा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे तुम्ही मला यामध्ये मदत करायची, अशी इकडे आता धनश्री ताईसाहेबांना बोलत असते. आणि गोड बोलून चांगलं सीन आहे ताईसाहेबांना आता घोळात घेतलेलं असतं. तेव्हा आता धनश्री म्हणते की आपण कुठेतरी बाहेर निघून जाऊयात. तर इकडे ताईसाहेब म्हणतात नाही नाही, ह्यामध्ये आपण काही असं करायला नको, कारण युगंधरला खूपच राग येईन आणि युगंधर चिडला तर आपली काही खैर नाही. आपण दुसरा काहीतरी प्लॅन करू. पण नाही, इकडे धनश्री हट्टच करू लागते की आनंदीचा चांगलाच पचका करायचा आणि हे क्लायंट जे काही आहे त्यांचा नीट पाहुणचार झाला नाही की आनंदीला चांगलाच ओरडा मिळेल आणि या घरातून तिची चांगलीच हकलपट्टी होईल. तुम्ही मला या सगळ्यामध्ये आज मदत करणार आहात. मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण एवढ्यामध्ये तुम्ही माझी मदत करा. मला माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवायचं आहे प्लीज. तर आता इकडे धनश्री एवढी गायाबाया करत असते. त्यामुळे आता ताईसाहेबसुद्धा तयार होतात आणि धनश्रीला म्हणतात की सांग काय प्लॅन आहे तुझा. इकडे आता धनश्री बोलू लागते की आपण असं करूयात, इथे भाऊजींनी जो काही तुम्हाला स्वयंपाक करायला सांगितला आहे किंवा जो काही मेनू ठरला आहे त्या आचाऱ्यांना तुम्ही बोलावूनच घेऊ नका आणि आपण कुठेतरी बाहेर निघून जाऊया, एखाद्या बागेमध्ये फिरायला जाऊया आणि इकडे घरामध्ये या आनंदीला एकटीलाच ठेवू द्या. आणि जेणेकरून जेव्हा शिर्के घरी येतील आणि शिर्के विचारतील की झालं का मेनू सगळं, असं ऐन वेळेला शिर्के जेव्हा घरी येतील तेव्हा इथे काहीच तयार नसलेलं पाहिजे आणि ते पाहून शिर्के इथे खूपच गडबडतील आणि घरामध्ये एकटे आनंदी असल्यामुळे इकडे आनंदी नक्कीच तिचं डोकं चालवायला जाईन काहीतरी, कारण तिला तर सवयच आहे नको तिथं लक्ष घालायची आणि चांगलीच आनंदी तोंडावर पडेल, कारण येणारे क्लायंट हे बाहेरवरून येणार आहे. त्यामुळे त्यांची खातिरदारी करणं अजिबात सोपं नसणार आहे आणि तो सगळं आपण रीतसर प्लॅन करू आणि आनंदीच्या गळ्यामध्ये हे सगळं लचण टाकू आणि आपण बाहेर जाऊ आणि मग बघूयात गंमत काय होती ते. आणि इकडे हो नाही हो नाही म्हणता शिल्पासुद्धा आता धनश्रीच्या प्लॅनमध्ये सहभागी होते आणि दोघीही ज्या दिवशी क्लायंट येणार आहे त्या दिवशी घरातून बाहेर लवकरच निघून जातात आणि घरामध्ये आता कोणीच नसतं. क्लायंट येण्यासाठी आता फक्त 2च तास बाकी राहिलेले असतात. तेव्हा शिर्के आता निंबाळकर वाड्यावर आलेले असतात.
आता शिर्के बोलू लागतात, की "आनंदीताई कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना?" आणि इकडे आनंदी म्हणते, "हो दादा, मी एकदम छान आहे. तुम्ही कसे आहात?" इकडे सुंदर असं या दोघांचं बोलणं चालू होतं आणि मग इकडे आता शिर्के म्हणतो, की "आनंदीताई, ताईसाहेब कुठं आहेत? शिल्पाताई कुठे आहेत? मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांची काय खातिरदारी करायची हे सगळं प्लॅनिंग झालं आहे ना आणि तयारी कुठवर आली आहे?" यावर आनंदी म्हणते, "कसली तयारी? घरात आज कोणीच नाहीये. शिल्पाताई आणि धनश्रीताई ह्या कुठेतरी बाहेर निघून गेलेल्या आहे. आता घरामध्ये कोणीच नाहीये मी सोडलं तर." आणि इकडे शिर्के मात्र आता खूपच असा शांत झालेला असतो. शिर्के म्हणतो, "काय बोलताय तुम्ही? आज खूप मोठे बाहेरून क्लायंट येणार आहे आणि त्यांची खातिरदारी करायची आहे आणि त्यांना काय हवं नको हे पाहण्याचं सगळं गोष्टी मी शिल्पाताईंना सांगितल्या आहे आणि अशा ऐन वक्ताला शिल्पाताई कुठे निघून गेल्या आहे. आता येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कोण करणार? कसं करणार? या सगळ्यामुळे आता इकडे शिर्केंना खूपच टेन्शन आलेलं असतं. पण इकडे आनंदी मात्र खूपच धीराची असते. आनंदी म्हणते, की "शिर्के साहेब तुम्ही शांत व्हा आणि हे घ्या पाणी, पाणी प्या आणि तुम्ही शांत व्हा. नक्की कोण क्लायंट येणार आहे आणि हा काय प्रकार आहे तुम्ही मला एकदा सांगाल का?" तेव्हा इकडे आता शिर्के आनंदीला सगळी कल्पना देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिर्के आनंदीला सांगत असतो, की खूप बाहेरून मोठे क्लायंट येणार आहे आणि या क्लायंटने आपल्याला प्रोजेक्ट देणं खूपच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्या फॅक्टरीची खूपच प्रगतीच होणार आहे. त्यांच्याकडनं आपल्याला हे डील आपल्याला मिळालंच पाहिजे. आनंदीताई काय करायचं आता? मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे आणि मालक साहेबांना जर ही गोष्ट कळली, त्यांना या सगळ्या गोष्टीचा खूपच लोड येईन, खूपच टेन्शन येईन. आता काय करायचं? इकडे शिर्के खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. पण आनंदीता म्हणते, की "शिर्के सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी बघते काय करायचं आहे. तुम्ही मला थोडासा वेळ द्या. आपल्याकडे 2 तास आहे ना, मी करते काय तयारी करायची आहे ती. मालक साहेबांची मान खाली जाईल असं मी काहीही वागणार नाही किंवा काहीही करणार नाही. हे डील नक्कीच आपल्या फॅक्टरीला मिळेल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका." असं बोलून इकडे आनंदी आता किचनमध्ये निघून जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर ती सगळ्यात आधी तर देवासमोर जाते आणि तिथल्या देवाचं अन्नपूर्णेचं छान असं दर्शन घेते आणि देवाला म्हणते, "मी जे काही करते त्यामध्ये मला यश द्या." आणि देवबाप्पाही आनंदीला चांगलाच आशीर्वाद देतात बहुतेक, कारण इकडे आनंदीला आता खरंच छान छान असं सुचलेलं असतं आणि त्याप्रमाणे आता आनंदी काय काय प्लॅनिंग करते हे आपण पाहणारच आहोत. इकडे आता आनंदी देवबाप्पाचे दर्शन घेऊन एकदम मराठमोळा असा स्वयंपाक करायचा ठरवते आणि आपल्या महाराष्ट्राची शान ती म्हणजेच पुरणपोळी ही आनंदी आता करायला घेताना आपल्याला पाहायला दिसणार आहे. इकडे आनंदी आता सगळ्या त्यांच्या किचन काम करणाऱ्या ताईंना हाताशी घेते आणि त्यांना कल्पना देते, की आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे आणि कसं करायचं आहे. तुम्ही सगळ्याजणी मला मी सांगते ते पदार्थ काढून द्या. इकडे मी सुद्धा स्वयंपाक करायला तुम्हाला मदत करणार आहे. इकडे आनंदी आता प्रत्येकीला सांगते, हरभऱ्याची डाळ घ्या, गूळ घ्या आणि वाटण्यासाठी कटाच्या आमटीसाठी छानपैकी मसाले काढून घ्या. मी सांगते तो मसाला बनवून घ्या. खोबरं, कोथिंबीर, कांदे हे सगळं छान भाजून घ्या आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण, जिरं सगळं छान असं एकजीव वाटण करून घ्या. आणि दुसरीला सांगते इकडे डाळ शिजायला टाका आणि एकीला सांगते, की तुम्ही गूळ चिरायला घ्या. आणि इकडे आनंदी खूपच छान असं प्लॅनिंग करून इकडे आता पुरणपोळीचा स्वयंपाक करू लागलेली असते आणि आनंदी छान गरम गरम अशी खुसखुशीत भजी तळायला घेते. कुरडई, पापडी सगळं काही तळून घेते आणि छानपैकी आनंदी ह्या 2 तासामध्ये इकडे स्वयंपाक बनवते. घरामध्ये आनंदीने केलेला स्वयंपाकाचा छान असा सुगंध इकडे दरवळत असतो आणि सगळेच वातावरण आता ह्या स्वयंपाकामुळे प्रसन्न झालेलं असतं. इकडे आनंदीलाही खूपच आनंद झालेला असतो, की स्वयंपाक तर छान झालेला आहे, पण कुठेतरी मनामध्ये तिलाही भीती वाटत असते, की येणाऱ्या पाहुण्यांना हा स्वयंपाक आवडेल का आणि पुढे काय होईल. पण तो विचार बाजूला सारून आता आनंदी दुसरीकडे लगेच हॉलमध्ये पाट मांडायला घेते आणि त्या पाटाभोवती सुबक छान अशी रांगोळी काढून घेते. आणि भारतीय बैठकीप्रमाणे इकडे आनंदी आता छान भारतीय बैठकीच्या जेवणाचा थाट मांडलेला असतो आणि इकडे आता पाहुण्यांचे आगमन झालेले असते. आनंदीला इकडे आता किचनमध्ये एक ताई सांगायला येते, की "आनंदीताई बाहेर पाहुणे आलेले आहेत. आपलं सगळं काही तयार आहे. आपला स्वयंपाक छानपैकी तयार झालेला आहे."
आता इकडे शिर्केसुद्धा घाई येतो आणि आनंदीला बोलतो, आनंदीताई सगळं काही तयार आहे ना, बाहेर पाहुणे येऊन बसले आहेत आणि त्यांच्या छान गप्पा चालू आहेत. तेव्हा इकडे आता आनंदीताई म्हणती, हो सगळं काही तयार आहे, आपण त्यांना डायरेक्ट जेवायलाच घालूयात आणि नंतर तुम्ही तुमचं काही कामाचं असेल ते मीटिंग करून घ्या, पण आधी आल्या आल्या आपण त्यांना जेवायला घालूया. तर इकडे आनंदीच्या सांगण्यावरून शिर्के हो म्हणतात आणि पाहुण्यांना डायरेक्ट जेवायलाच बसवतात. आनंदीने छान अशी भारतीय बैठक तिथे मांडलेली असते आणि पाहुणे आता त्या बैठकीवर बसून जेवणाचा लाभ घेण्यासाठी बसलेले असतात. आनंदीने इकडे आता खूप छान असं भारतीय पद्धतीचं जेवण बनवलेलं असतं आणि बैठकही अगदी तशीच तिथे मांडलेली असते. सगळे पाहुणे येतात, पाटावर बसतात आणि इकडे आनंदी त्यांच्या ताटामध्ये एक एक पदार्थ वाढू लागते. आनंदीने छान केळीच्या पानावर त्यांना असं सात्विक असं जेवण इथे वाढलेलं आपल्याला दिसत आहे आणि आनंदीने इकडे पाहुण्यांसाठी छान अशी गरम गरम भजीसुद्धा तळलेले असतात. कटाची आमटी, पुरणपोळीवर छान अशी तुपाची धार आणि सुंदर अशी चवीला लागणारी कटाची आमटी, हे सगळं जेवण आता आनंदीने छान पाहुण्यांना पानामध्ये, केळीच्या पानामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पाहुणे म्हणतात, वाव, हा कोणता पदार्थ आहे, खूपच छान आहे, दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे. इकडे आता आनंदी सांगू लागते पाहुण्यांना की हा आमच्या महाराष्ट्राची शान पुरणपोळी आहे आणि हा पदार्थ चण्याच्या डाळीपासून बनतो, खायला खूपच सुंदर असतो. त्याच्यावर असं गरम गरम तुपाची धार टाकून हा पदार्थ खाल्ल्याने त्याची चव अजूनच वाढते आणि सुंदर होते. इकडे पाहुणे देखील आनंदीने सांगितल्याप्रमाणे पुरणपोळीवर तुपाची धार घेतात आणि पुरणपोळीचा आस्वाद घेतात आणि इतकी सुंदर त्यांना पुरणपोळी आवडते की पाहुणे एकदम खुशच होऊन जातात. आणि जेवता जेवताच इकडे आता पाहुणे युगंधरला सांगू लागतात की तुमच्या घरची पद्धत, रूढी, परंपरा खूपच छान आहे आणि अशा माणसांसोबत आम्हाला नवीन नातं जोडायला खूपच आवडेल आणि ही जी काही आपली ठरलेली मीटिंग आहे, डील आहे, आपण इथेच जेवता जेवता करून घेऊया. आणि इकडे आनंदी आता त्यांना सांगते, हो नक्कीच करा ना. आमच्यासाठी या निंबाळकर वाड्यामध्ये येणारा पाहुणा हा अतिथी देवो भव असतो आणि आमच्या संस्कृतीमध्ये सुद्धा आम्ही पाहुण्यांना अतिथी देवो भव याचप्रमाणे आपल्या घरामध्ये स्थान देतो आणि वागवतो. इकडे आनंदी पाहुण्यांना खूपच आग्रह करत असते आणि पाहुणेसुद्धा एकदम पोटभर इकडे जेवतात आणि इकडे युगंधरला सांगतात की आपली ही डील आहे ती फायनल झालेली आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुमच्याच फॅक्टरीला देऊन टाकतो. असं ऐकताच इकडे युगंधरला तर खूपच आनंद झालेला असतो, पण पाठीमागे मात्र धनश्री आणि शिल्पाताई आलेले असतात आणि आनंदीने एवढा छान स्वयंपाक केलेला पाहून आणि युगंधरला नवीन डील मिळाली हे पाहून इकडे या दोघी खूपच अशा चक्क झालेल्या असतात आणि त्यानं खूपच घाबरलेल्या सुद्धा असतात. आणि इकडे आनंदी मात्र यांच्या नाकावर टिचून खूपच महान ठरलेली आता आपल्याला दिसणार आहे. इकडे सगळे पाहुणे पोटभर जेवतात आणि युगंधरसोबत डील क्रॅक करून त्यांच्या घरी आता निघून जातात आणि युगंधर मात्र इकडे आनंदीची खूपच आता प्रशंसा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का? आणि यावर तुमचं काय मत आहे हे नक्कीच मला आपल्या कमेंट बॉक्सद्वारे कळवा. आणि आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका.